नमस्कार. इझी कुकिंगमध्ये आपलं स्वागत. आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाची चविष्ट अशी भाजी. तर इथे हे मोड आलेले मूग आपल्याला इथे घ्यायचे आहेत. हे बघा, छान मोड आलेले मूग आहेत. अतिशय पौष्टिक अशी ही भाजी असते. तर त्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी हे मूग धुवून भिजत घालायला लागतात. त्यानंतर ते संध्याकाळी फडक्यात बांधून किंवा चाळणीमध्ये निथळून त्याला मोड आणायचे असतात. तर आता इथे पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरीची फोडणी घातलेली आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता जिरं घालून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मी हे 2 छोटे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून. तुम्ही एक मोठा कांदासुद्धा इथे वापरू शकता. तर हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेऊया, अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा हा मालवणी मसाला मी इथे वापरलेला आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि हे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत. 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून त्यामध्ये घालून घेऊया आणि हा टोमॅटोसुद्धा आपल्याला छान मऊ करून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही झाकण ठेवू शकतात. हा बघा, छान परतून झालेला आहे. 1 चमचा धण्याची पावडर घालून घेऊया. धण्याच्या पावडरमुळे ह्याला एक छान सुगंध येतो. हे बघा, तुम्ही बघू शकता छान मसाले आपले परतून झालेले आहेत. कलरही छान आलेला आहे. तर आता आपल्याला यामध्ये जे भिजवलेले मूग होते मोड आलेले ते घालून घ्यायचे आहेत. छान एकत्र करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आता. तर हे छान मिक्स करून आता आपण त्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. मीठसुद्धा आपण छान एकत्र करून घेऊया. थोडा वेळ आपण झाकण ठेवायचं आहे. एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे मी हे 1.5 ग्लास पाणी इथे घातलेलं आहे. गरजेनुसार आपण पाणी इथे घालून घ्यायचं आहे. छान तरी दिसते आहे याला आणि आता आपल्याला मोठ्या फ्लेमवर याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि हे छान उकळी आली की मग आपण त्याच्यावर झाकण ठेवून गॅस मंद करून आपण हे शिजवून घ्यायचे आहेत. नाही बघा, आपली भाजी छान शिजलेली आहे. गरम गरम अशी ही मुगाची उसळ किंवा भाजी तयार आहे. हे बघा, इथे तुम्ही कुकरला सुद्धा मूग शिजवून घेऊ शकतात. वरून कोथिंबीर घालून घेऊया आणि तुम्हाला आवडत असेल तर इथे एक छोटा गुळाचा खडा घालू शकतात. त्याने पण अतिशय छान अशी टेस्ट येते. तर या पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा.